दाखल केला नेमकं कुठल्या गटासाठी का गणासाठी उमेदवार दाखल केला आणि कुठल्या पक्षाकडून दाखल केला? आम्ही गण क्रमांक 3 तिसरे या गणामधून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाच्या फॉर्म. यामध्ये आता आपली भारतीय जनता पार्टी आणि तुमची युती झालेली आहे, त्याबाबत काय प्रतिक्रिया असणार आहे? अतिशय उत्साह सर्व मतदारामध्ये आहे. आनंदाचं वातावरण आहे. जी जनतेची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. भारतीय जनता पक्षाबरोबर आमची सन्मानपूर्वक युती झाली आणि इथून पुढे आम्ही जे निर्णय घेऊ ते एकत्रित घेऊ आणि चांगलं काम करू आणि सर्वच उमेदवार आम्ही निश्चित विजयी करू. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत, परंतु करमाळ्यात राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहे. त्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे? हे सगळीकडेच नाही, जिथं जिथं समीकरणं जुळतायत तिथं तिथं अजूनही महायुती म्हणून आम्ही लढत आहोत. असं सगळीकडेच असं झालेलं नाही. ज्या ठिकाणी तुमचं सन्मानपूर्वक वाटाघाटी होती तिथं आम्ही एकत्र आहोत. राष्ट्रवादीकडून काही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. नाही, ते बंडखोरी आमचे आदरणीय नेते संजय मावशी शिंदे हे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून आहेत. ते सगळ्यांची व्यवस्थितपणे समजूत घालून सर्वांना आम्हाला एकत्रित आणतील. भाऊ, आज माझे आमदार संजय मामा शिंदे तुमचं फॉर्म दाखल करताना गैरहजर आहे. नाही, मामांना माढा तालुक्यातही काही लक्ष द्यावं लागतंय आणि मामा येतील, पण 3 वाजून जातील म्हणून आम्ही आता अर्ज दाखल केलाय. मामा येणार आहेत. आमची मीटिंग होईल थोड्या वेळात. साधारण राष्ट्रवादीचे आता किती उमेदवार अर्ज दाखल झाले आणि उद्या काय होते? आम्ही सध्या तरी सर्वच 6 गटामध्ये 12 गणामध्ये राष्ट्रवादीचे सर्व अर्ज टाकून ठेवलेले आहे. युती झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने उमेदवार अर्ज दाखल केले. नेमकं नाही, युती आमची काल ठरली. आम्ही कार्यकर्त्यांना आदेश देऊन 4-5 दिवस झाले. त्यामुळं प्रत्येकाने फॉर्म घेऊन ठेवले होते, भरून ठेवले होते, ते दाखल केले आणि मामांच्या सूचनेनुसार ते जे आहेत फॉर्म जे इतरत्र भरलेले आहेत ते आम्ही वेळेवर काढून घेऊ. भाऊ, आता जसं आधी विचारलं गेलं की दोन्ही राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी एकत्र लढत आहे आणि राष्ट्रवादीची ताकद त्या ठिकाणी दिसून सुद्धा येत आहे. परंतु या ठिकाणी बीजेपी आणि राष्ट्रवादी हे कुठेतरी गणित जुळताना दिसून येत आहे. कुठेतरी आबांसोबत हे जुळत नाही म्हणून इथं नाही, असं काही नाही. कारण आम्ही पहिल्यापासून अधिकृत राष्ट्रवादीचं काम करतोय आणि राष्ट्रवादीचं काम करत असताना आमच्याकडं जोपर्यंत आम्ही कार्यकर्त्यांना आदेश दिले तोपर्यंत कुठलाही आदेश आला नव्हता आणि कार्यकर्त्यांना आदेश दिला. आमचं सर्व व्यवस्थितपणे जुळलं आणि आम्ही जागा वाटप ही व्यवस्थितपणे करून घेतलं. त्यानंतर आम्हाला निरोप आला. त्यामुळं जो शब्द मामाने दिलाय तो कदापि मला वाटत नाही माघारी घेतील. एबी फॉर्म साधारण कधीपर्यंत येतील आणि कशा पद्धतीने? एबी फॉर्म आमच्या मामा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. संध्याकाळपर्यंत माझ्या हातात एबी फॉर्म मिळतील. आम्ही उद्या एबी फॉर्मचं वाटप करू. मागील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सुद्धा सांगितलं होतं की पालकमंत्र्यांनी जो शब्द दिला होता एकत्र लढण्याचा आणि जागा वाटपाचा, त्यावेळेस पालकमंत्र्यांनी फिरवला गेला. यावेळेस कसं काय राजकारण होईल? नाही, ती त्यावेळेस कसं पहिली बैठक झाली त्यानंतर दुसरी बैठक झालीच नाही आणि त्यामध्ये सस्पेन्स वाढला आणि त्यामुळं आम्ही सेपरेट नगरपालिका लावली.